बांधवांनो, या एसटी आरक्षणाच्या मुक्ती संग्रामाचा लढा जो या जालन्याच्या भूमीतून चालू आहे, आज एक दुःखद घटना या ठिकाणी घडली। काल आपल्या आंदोलन स्थळावर घरी परत जाताना आमचे बांधव आपण बाबासाहेब ज्ञानोबा माने, राहणार साकळगाव, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना, या बांधवाचा अपघाती मृत्यू झालाय। मी अत्यंत जड अंतकरणानं आमच्या बांधवाला भावपूर्ण श्रद्धांजली देतो। आमचे सगळे सहकारी त्या ठिकाणी मौजूद होणार आहे। मला त्या ठिकाणी जाता येणार नाही, परंतु माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी गोष्ट आहे। मी माझ्या बांधवांना विनंती करेन, पण राज्याच्या कानाकोपऱ्यातून येता सुरक्षित प्रवास करा। पाऊस असेल, रस्ता असेल, प्रवास टाळा। सरकारला सुद्धा विनंती आहे माझी, मायबाप सरकार हे अत्यंत वेदनादायी आणि संतापजनक ही घटना आहे। या आमच्या बांधवाचा बळी सरकारने घेतलाय, त्याच्यामुळे सरकार विनंती करतो की नागपूर चंद्रपूर पासून रायगड पर्यंत, धुळे नंदुरबार पासून लातूर सोलापूर सांगली पर्यंत राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यातून या ठिकाणी हा संघर्ष येतोय। आज ही दुःखद घटना घडली। हे दुःख सहन करण्याची शक्ती आमच्यामध्ये आहे, कारण परत जर अशा घटना घडल्या कदाचित ते सहन चिंतेच्या पलीकडे जाईल। म्हणून तेव्हा भाऊ तुम्ही दिलेला शब्द पाळा आणि अजून आमच्या बांधवांचे बळी टाळा। मी परत विनंती करतो माझ्या सर्व बांधवांना, भावांनो, आपण तिथूनही येत असताल, येताना सुरक्षितता पाळा। आपल्या मागे आपले लेकर, आपला परिवार आहे, त्याच्यामुळे या आंदोलनात सहभागी व्हा, पण सुरक्षित या आणि